नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव शहरातील अतिक्रमणातील घरांना नियमित करण्याची मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर मी महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन 7-12 वाटप करून देतो. त्यासाठी 5,500 घरांना कोणताही खर्च लागणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. कोपरगाव येथील भाजप मित्र पक्ष आघाडीचे नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे होते. बावनकुळे म्हणाले की तुमच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे. नक्षा योजनेमध्ये कोपरगावकरांचा 1 रुपया घेणार नाही. तुमच्या घरांचा लँड रेकॉर्ड सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची राहील. संपूर्ण महाराष्ट्रात समर्पित जीवन जगणारा कोल्हे परिवार आहे. विवेक कोल्हे हे परंपरा पुढे चालवित आहेत. मी 22 वर्षांपासून विधिमंडळात आहे. मी ऊर्जा मंत्री असताना 2014 मध्ये स्नेहलता कोल्हे निवडून आल्या. अनेक आमदारांना 2-3 वर्ष विधिमंडळाची इमारत आणि मंत्रालयाची 7 मजल्याची इमारत समजेल की नाही, परंतु मला अभिमान आहे तेव्हा भाजपाच्या 122 आमदारांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आमदारांमध्ये स्नेहलता कोल्हे यांची गणना झाली असल्याचं मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. मी तुमचे 7-12 वाटप करणार आहे. प्रधानमंत्री घरकुल देणार आहे. सत्ता आल्यावर ब प्रकारातील जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करणार आहे. केवळ कोपरगावच्या जनतेने भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन बावनकुळे यांनी केलंय. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, रेणुकाताई कोल्हे, शिवाजी वक्ते, मनीष गाडे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, राजेंद्र शिंदे, संजय सातभाई, माजी नगरसेवक दत्तात्रय जगताप, अरुण येवले, विश्वास महाले, शरद नाना थोरात, रवींद्र पाठक, दीपक वाजे, विजय आढाव, संतोष गंगवाल उमेदवार उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण ठाकरे यांनी केलं. आणि बंधू भगिनींनो, विवेक भैया आणि स्नेहलताई तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि मी सही करतो. त्या सही करून या कोपरगावच्या जनतेच्या विकासाकरता जो तुम्ही संकल्प केला आहे त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे. त्या संकल्प पूर्तीची निवडणूक 20 तारीख आहे. बंधू भगिनींनो, मी पराग संचालनाला विनंती करणार आहे. पराग निवडून आल्याबरोबर विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2029, विकसित कोपरगाव 2035, विकसित कोपरगाव 2047 चा विकास आराखडा विवेक संधान या ठिकाणी पराग संधान आपल्याला करायचा आहे. देवेंद्र फडणवीसजींनी मला वचन देवायला सांगितलं आहे, मला शब्द द्यायला सांगितलं आहे. विकसित कोपरगाव करता जो विश्वासनामा पराग संधान आपण दिला आहे त्या विश्वासनाम्याला लागणारा जेवढा निधी लागेल तेवढा निधी महाराष्ट्र सरकार कोपरगावला देणार आहे. विकसित कोपरगावला देणार आहे. देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. पण स्नेहलताई आपल्याला विकसित कोपरगावचा संकल्प मांडायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की 2047 मध्ये कोपरगावमध्ये 23 वर्षानंतर जी जनसंख्या राहणार आहे त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा, त्या जनसंख्येला लागणारा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी पराग तुमच्यावर आहे. हा विकास आराखडा लवकरात लवकर घेऊन या. पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय आहे. मी माझ्या कार्यालयातून येऊन 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची सही घेण्याची जबाबदारी माझी आहे. आपण काळजी करू नका. विकसित कोपरगावचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपल्या सरकारने माननीय देवेंद्रजींनी संकल्प केला आहे. आपल्या देशामधल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये जिथे जिथे भाजपाचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीसच्या महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर माननीय स्नेहलताई तुम्हाला मी विनंती करतो
मी नागपूरमध्ये आता 2200 महिला बचत गटांना आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून कोऑपरेटिव्ह बँक तयार करून आमच्या लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये अनुदान एका बचत गटाला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे. निवडून आल्याबरोबर प्रत्येक वर्षी 500 महिला बचत गटाची यादी तयार कर. मी तुम्हाला या बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान आणून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेण्याचा निर्णय करतो आहे. आपण काळजी करू नका. हिरकणी महिला उद्योग योजना, हिरकणी महिला उद्योजक योजना आपण आली आहे. आमच्या लाडक्या बहिणी करता हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून आपण कोपरगावच्या आमच्या लाडक्या बहिणींना हिरकणी महिला उद्योगाच्या माध्यमातून योजना आपण देणार आहोत. एवढंच नाही, तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं आमच्या लखपती दीदी करण्याची योजना या कोपरगाव मध्ये आपण आणतो आहे. परागी जेवढी यादी करायची तेवढी करा. आमच्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला वचन दिलं होतं, आपलं सरकार जर आलं तर महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यावर 27,000 कोटी शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या पंपाचं बिल बाकी आहे. हे कमळाचं मत किती महत्वपूर्ण आहे बघा. तुम्ही कमळाला मत दिले स्नेहलताताई यांना. आता जर मी मंत्री झालो, आता देवेंद्रजी ऊर्जा मंत्री म्हणून त्यांच्याकडे कारभार आहे. मला अभिमान आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांच्या शेतामधले विजेच्या पंपाचे 27,000 कोटी रुपये माफ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आपल्या सरकारने केलं. आणि एवढंच नाही तर पुढचे 5 वर्ष 1 रुपया विजेचं बिल शेतकऱ्याच्या पंपाचं येणार नाही, शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचं येणार नाही. हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला. आणि आता तर देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे, तुमच्याकडे जे कोपरगावला वीज येतं ही आमच्या नागपूरवरनं येतं, चंद्रपूरवरनं येतं, भुसावळवरनं येतं, परळीवरनं येतं. ही वीज तुमच्याकडे जी येतं ही वीज आता 8 रुपये रेट आहे. आमच्या कोपरगावच्या बहिणीने समजून घ्या, ही 8 रुपये विजेची रेट आहे. 2025 पासून 2029 पुढच्या 5 वर्षांनी या विजेचा रेट 12 रुपये होणार आहे. कोळसा जसा जसा महाग होईल तसा तसं विजेचं बिल वाढणार आहे. कोळशाचे रेट वाढले की विजेचे रेट वाढतात. 12 रुपयाची वीज या ठिकाणी कोपरगावच्या जनतेला परवडण्यालायक नाही आहे. आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतला की 2029 मध्ये कोलेताई आपण जेव्हा जनतेला मत मागू तेव्हा 12 रुपयाची वीज कोपरगावला देणे हे आपल्याला जनतेला परवडणार नाही. देवेंद्र फडणवीस निर्णय घेतला. आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे. सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. सूर्यप्रकाशाची वीज 2 रुपये 80 पैसे रेटनी तयार होणार आहे. 2 रुपये 80 पैसे रेटनी सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे. आणि कोपरगावला आपण 2029 मध्ये 2 रुपये 90 पैसे आणि तुमच्या घरापर्यंत आणण्याकरता जो खर्च लागेल तो खर्च मी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच्या सरकारकडे वचन देतो की 2029 मध्ये जेव्हा आम्ही तुम्हाला कमळाला मत मागू तेव्हा खऱ्या अर्थाने कोपरगावची वीज 12 रुपये रेट नसेल 6 रुपये रेटने देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. 6 रुपये रेटने विजेचा रेट आपण देणार आहे. आता तर पहा, माननीय पंतप्रधान मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे. पंतप्रधान सूर्यघर योजना, या सूर्यघर योजनेचं 30,000 रुपयाचं सूर्यघर येतं. तुम्ही यादी बनवा. निवडून आल्याबरोबर ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला माझी विनंती आहे, 100 युनिट वीज वापरणारे 100 युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्यघर लावत आहे. तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी 60% लोक असे आहेत जे 100 युनिट वीज वापरतात. सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले आहे, जेवढ्या नगराचे नाव आपण घेतलेले आहे, ते सर्व 100 युनिटच्या वर वीज वापरत नाही. पहा, तुम्ही यादी बनवा. मी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे 5,000 घर या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे. 5,000 घर. आणि सूर्यघर लागल्यानंतर
पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही, पुढचे 15 वर्ष विजेचं बिल कोपरगाव मध्ये येणार नाही, त्या घराला येणार नाही, ही सुरेख योजना आपण या ठिकाणी करत आहे. खरं तर मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे, माननीय देवेंद्रजींनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली. खरं तर या राज्याच्या इतिहासामध्ये कधी हा निर्णय झाला नाही, कुठल्याही सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला नाही. पण मला या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, या महाराष्ट्राच्या 60 लाख घरांना कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना आता तुकडेबंदी कायद्याचा जो अडचण होती 500 फुटाचा सगळ्या मतदार बंधू भगिनींच्या वतीने आपल्या या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तर साहेबांनी सहकार्य केलं, पण आज नगरपालिकेचे प्रलंबित प्रश्न खूप मोठे आहेत आणि ते विशेषतः आपली घरं आपल्या नावावर नाही. साहेबांकडे महसूल खातं आल्यापासून अतिशय दमदार कामगिरी, तातडीने तत्पर निर्णय आणि अतिशय मेहनती महसूल मंत्री आपल्याला मिळाले असल्यामुळे निश्चितच आपल्याला आपलं काम होईल याच्यावर माझा विश्वास आहे. आणि आपल्या महिला भगिनींना मी एकच सांगते, देवाभाऊनी तर विश्वास दिलाय लाडक्या बहिणींना, कधी आपण कोणाचे लाडके होतो का हो? आपल्या नावावर कधी 4 पैसे तरी कोणी विचार केला होता का? परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आपल्या माता भगिनींचा विचार केला गेला आणि त्याचबरोबर 50% एसटी मध्ये आपल्याला तिकीट केलं गेलं. असे खूप महिलांसाठी चांगले निर्णय, अगदी महिला बचत गटांसाठी सुद्धा अतिशय चांगले निर्णय घेतले गेले. आणि माझ्या कार्यकाळाची सुरुवात राजकारणात नाही झालेली, मी समाजकारण गेल्या 20-25 वर्षापूर्वी महिला बचत गटाच्या कामाची सुरुवात केली आणि म्हणून महिलांचं आणि माझं एक वेगळं प्रेमाचं नातं आहे. आणि कुठेतरी नात्यामध्ये काहीतरी व्हावं आणि आपला फायदा व्हावा म्हणून महिलांना भडकवलं जातंय. परंतु महिलांना मी तुम्हाला सांगते, ग्रामीण भागामध्ये गारमेंट क्लस्टर कुठेही नाही, पण आपल्या कोपरगावमध्ये आपण इथं औद्योगिक वसाहतीमध्ये गारमेंट क्लस्टर सुरू केलं आणि जवळजवळ 250-300 महिला तिथं काम करत आहेत. आणि म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर की ज्यांची मुलं 12वी पर्यंत शिकू शकली, त्यांच्या हाताला काम नाही, त्यांच्यासाठी आपण ग्रामीण भागातलं पहिलं कॉल सेंटर सुरू केलं आणि 1000 मुलं मुली तिथं स्त्रिया महिला काम करत आहेत. त्याचबरोबर विवेकबाईंनी वेळोवेळी रोजगारासाठी काम केलं, रोजगार मेळावे घेतले की आपल्या भागातल्या तरुणांना हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून कोल्हे परिवार पराभव झाला आणि म्हणून थांबला असा मुळीच नाही. जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर दुप्पट ताकदीने आमचा परिवार काम करत असतो. म्हणून आमचं माणुसकीचं नातं आहे. सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन स्वर्गीय कोल्हे साहेबांचा जो आम्हाला आदर्श आहे त्या आदर्शावर आम्ही विचारांच्यावर आम्ही काम करत आहोत. आणि म्हणून अचानक 25 वर्षांनी उतरायचं आणि वाटेल तसे आरोप करायचे, मी जे शब्द बोलले नाही ते शब्द सुद्धा कोपरगाव शहरवासियांना भडकवण्यासाठी माझ्या तोंडी घालायचे आणि माझा एकेरी उल्लेख करायचा आणि बाईने असं केलं म्हणून काम केलं असा उल्लेख करणं या वयात शोभा देत नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मी एकच सांगते, हो बाई असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी अहिल्याची लेक आहे, मी जिजाऊची लेक आहे आणि मी समर्थपणे काम करणारी आहे. आणि म्हणून मी अचानक राजकारणात नाही आले. समाजकारण हा माझा राजकारणाचा पाया आहे. माता भगिनींसाठी महिला सोबतीकरणाचं आणि महिला सक्षमीकरणाचं मी काम करत आले आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काम लावण्याचं आहे अशी सूचना आदरणीय देवेंद्रजींनी दिलेली आहे. आपली निवडणूक जशी पुढे गेली, वर्षा बंगल्यावर मी आणि ताई आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. त्या ठिकाणी योगा बावनकुळे साहेब देखील होते आणि समोर खरं तर सांगायला आनंद होतो की बावनकुळे साहेबांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला कोपरगावकरांचा घराचा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी मिटवायचा आहे. आपल्याला त्यांचे 7-12 उतारे त्यांच्या नावावर करायचे आहे. आणि हेच शब्द खरं तर ऐकायला आम्ही सर्व कोपरगावकर आतुरतेने आपली या निमित्ताने साहेब वाट पाहत होतो. अनेक गोष्टी या ठिकाणी जर बघितलं, आज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ज्यावेळेस कोल्हेताईंच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेचा कारभार चालू होता, दरेकर मॅडम सीओ होत्या. 7 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या त्यावेळेस होत्या. नंतरच्या काळात त्या 40 लाखावर आल्या. परंतु आज जर बघितलं तर 6.5 कोटीवरून अधिकचा पैसा आपली देणेदारी आहे. इरिगेशनची आपली पाणीपट्टी थकलेली आहे. आमच्या युवकांना रोजगार त्या ठिकाणी अजून मिळत नाहीये. खरं तर नगरपालिकेचा जरी हा साहेब विषय नसला तरी सातत्याने समृद्धी महामार्ग गेल्यावर या ठिकाणी स्मार्ट सिटी आली होती त्यांच्या कालखंडामध्ये. आजही मी नागरिकांना विनंती कराल की आपण YouTube वर जा, सर्च करा
याच विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस विरोध केला आणि ती हक्काची आपली स्मार्ट सिटी 5,000 एकरावर शिर्डी आणि कोपरगावच्या मध्ये येणार होती. 15,000हून अधिकच्या युवकांना आपल्याला नोकऱ्या मिळणार होत्या. त्याचबरोबर इतरही लोकांना सेंट्रिंग काम असेल, फळ विक्रेते असेल, टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, सगळ्यांना जे काही हातावरचे पोट भरतात त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम मिळालं असतं. परंतु फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थापोटी त्या ठिकाणी आमदारांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला, निदर्शनं केले. एवढंच नव्हे तर हायकोर्टात गेले आणि आपल्या इथली स्मार्ट सिटी घालून शेजारच्या तालुक्यामध्ये गेली. परंतु मागच्या वेळेस आदरणीय देवेंद्रजी साहेब फडणवीस साहेबांना आपण विनंती केली की स्मार्ट सिटी सुद्धा लवकरच त्या ठिकाणी ते मार्गी लावणार आहे असा शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे युवा सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारोंच्या सह्या घेऊन आम्ही साहेब निवेदन दिलं होतं आणि त्याची पूर्तता देखील आदरणीय देवेंद्रजींनी केली. महसूल विभागाचीच ती जागा होती आणि आज शिर्डी कोपरगाव या दोन्ही मध्ये 250 एकराचं क्षेत्रफळ महामंडळाचं मार्गी लावून त्या ठिकाणी MIDC झालेली आहे. आमची एवढीच विनंती आहे साहेब की त्या MIDC ला शिर्डी कोपरगाव MIDC म्हणून त्या ठिकाणी संबोधित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आमच्याही कोपरगावच्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल आणि आमचाही हक्क अबाधित राहील. मी देखील या ठिकाणी कोपरगाव औद्योगिक मी विशेष आभार मानतो की यापूर्वी आमच्या कोपरगाव शहरात 7 प्रकारातील बऱ्याचशा प्रॉपर्टीज होत्या, त्यामुळे नागरिकांची प्रचंड अडचण होती. 7 म्हणजे 2 च्या वर्गाच्या ज्या जमिनी होत्या त्या शासकीय जमिनी प्रत्येकाच्या सातबाऱ्यावर सहकार येत होतं आणि त्यामुळे प्रत्येकाला तो ट्रान्सफर करताना, विकताना, डेव्हलप करताना प्रत्येक वेळी ती कलेक्टरची परवानगी आणि किचकट अशी प्रोसिजर होती. परंतु आदरणीय स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेच्या आम्ही महसूल मंत्र्यांकडून त्या एक GR काढून घेतला होता की 2 नंबरच्या जमिनी या 1 नंबर मध्ये करायच्या आणि त्याचा ऐतिहासिक निर्णय हा झाला होता आणि त्याचे शहरातील हजारो लोकांना त्याचा फायदा झाला आणि तसाच तो महाराष्ट्रातल्या पण सर्व लोकांना त्याचा फायदा झाला. त्याबद्दलही मी आपले आभार मानतो. परंतु साहेब त्याच्यात मध्ये थोडीशी अडचण आली होती का काही याच्यात थोडेसे नियम काही शिथिल करायचे होते, तर ते आपण शिथिल करावे. कारण त्यावेळी जो निर्णय झाला होता त्यावेळी त्याच्यात एक क्लॉज होता की रेडी रेकनरच्या 10% रक्कम भरायची होती आणि ते 3 वर्षापर्यंतच होतं. आता प्रशासन म्हणतंय का त्याची मुदत संपली आहे, तर जर आपण आज आम्हाला त्याच्यातून मुदत वाढ करून दिली तर फार मोठा निर्णय होईल आणि आमच्या शहरवासियांसाठी फायद्याचा होईल. त्याचप्रमाणे आदरणीय स्नेहलता